हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचे तडका विजया या कुकिंग चॅनलमध्ये. आज तुम्हाला मी ओटची अशी मजेशीर रेसिपी दाखवणार आहे, ज्याने वेट पण लॉस होईल आणि पोट देखील छान भरेल. चवीला अप्रतिम बनते. चला तर सुरुवात करूया. मसाला ओट करण्यासाठी अगदी घरगुती साहित्य घेतलं आहे बघा मी. गाजर, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, टोमॅटो. तुमच्याकडे दुसरा भाजीपाला असल्यास तोही टाकला तरी काही हरकत नाही. मी अगदी साध्या पद्धतीमध्ये बनवत आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करा. आता आपण सगळं साहित्य बारीक कापून घेऊया. टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची. यामध्ये तुम्ही हिरवे वाटाणे देखील वापरू शकतात. माझ्याकडे सध्या नव्हते, त्यामुळे मी वापरले नाहीत. अगदी झटपट आणि पोटभरीचा हेल्दी ब्रेकफास्ट म्हणा किंवा डिनरमध्ये देखील खाऊ शकतात तुम्ही. अशी ही रेसिपी तुमच्यासाठी मी आणली आहे. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मात्र मंडळी. आपलं सगळं साहित्य बारीक कापून झालं आहे बघा. गॅसवर कढई ठेवूया. कढईमध्ये 1 चमचा तेल, अगदी 1 चमचा तेल वापरायचं आहे, जास्त तेल वापरायचं नाही आपल्याला. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झालं की आपण छोटा चमचाभर राई आणि अगदी छोटा चमचाभर जिरे. ओट्स बनवा पण इंडियन पद्धतीमध्ये छान लागतात मसाला ओट्स. जिरे आणि राई छान तडतडले की आपण त्यामध्ये कांदा टाकायचा आहे बघा. या पद्धतीने ओट्स केल्यास तुमच्या तोंडाची चव नक्कीच वाढणार आहे आणि तुमची हेल्थ देखील छान होणार आहे मंडळी. कांदा जास्त मला लालसर आवडत नाही. तुम्ही ट्रान्सपरंट होईपर्यंत तळू शकतात, पण मी त्यानंतर लगेच मिरची टाकणार आहे बघा, हिरवी मिरची. तुम्ही हिरवी मिरची स्किप देखील करू शकतात लहान मुलांना बनवत असाल तर. त्यानंतर गाजर. मी अगदी रफली चॉप केलं आहे, जास्त बारीक चॉप केलं नाही गाजर. मला थोडे मोठेच तुकडे आवडतात. तुम्ही बारीक देखील करू शकतात. त्यानंतर टोमॅटो. छान एकत्रितपणे हे सगळं परतून घ्यायचं मंडळी. तुम्ही इथे कढीपत्ता देखील वापरू शकतात. माझ्याकडे नव्हता. तर हे परतत असताना आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ वापरायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि एकत्रितपणे मिक्स करून घेऊया पुन्हा. छान मिक्स झाल्यावर आपण त्यामध्ये लाल तिखट वापरायचं आहे. लाल तिखट इथे मी बेतानेच वापरलं आहे, कारण की आपण त्यामध्ये हिरवी मिरची देखील वापरली म्हणून. हे सगळं एकत्रितपणे परतून झाल्यावर आपण यामध्ये 1 ग्लास पाणी वापरणार आहोत. मी पहिले पाणी वापरते, त्यानंतर ओट्स टाकते बघा. कुठेही जास्त शिजू द्यायचं नाही आपल्याला. पाणी देखील मी गारच वापरलं आहे, गरम पाणी वापरलं नाही. पाण्याला उकळी आली की आपण त्यामध्ये वाटीभर, माझ्याकडे ओट्स आहेत, एका माणसासाठी सफिशियंट आहेत 1 वाटीभर ओट्स. छान पाण्याला उकळी आली, आपण त्यामध्ये ओट्स टाकूया. अगदी झटकीपट हा ब्रेकफास्ट तयार होतो मंडळी. आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. इथे झाकण वगैरे ठेवण्याची गरज नाही. मिक्स करून झाल्यानंतर 2 उकळीमध्ये आपले ओट्स तयार होतात. थोडंसं पाणी शोषलं गेलं. मला थोडे ओलसर ओट्स आवडतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही थोडे जास्त वेळ शिजवा. पण ओट्स म्हटलं की थोडे लचिले छान लागतात, थोडे आसटमध्ये. त्यामुळे नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा मंडळी. आणि माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा. छान उकळी आली बघा. त्यानंतर थोडं घट्ट देखील झालं हे मिश्रण. बघा किती छान दिसते. त्यानंतर भरपूर सारी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर टाकायची आपल्याला. मला कोथिंबीर फार आवडते ओट्समध्ये. छान मिक्स करून घेऊया. रेडी झाले आपले मसाला ओट्स. मग करणार ना मंडळी मसाला ओट्स. छान छान पदार्थ खाऊन छान छान वजन कमी करायचं आपल्याला. ओट्स हेल्दी असतात. सगळ्यात शेवटी इथे मी तूप टाकणार आहे. तुम्ही स्किप देखील करू शकतात, पण शेवटी तूप टाकल्याने छान फ्लेवर येतं अजून. पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया.
आणि गरमागरम सर्व करूया मसाला ओट्स अगदी इंडियन स्टाईलमध्ये. चला मंडळी, गरमागरम ओट्स खाण्यासाठी रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.